करायला आलोय. हे बघा नाश्ता करतोय आणि आता तर थोडं थोडंसं जसं मोमोज आणि चीज सँडविच थोडंसं घेतोय. ते केक्स आहेत, ज्यूस आहे तिकडे. दिस इज द लास्ट वन चोकोज. बाकी सगळं नाश्ता थोडं एवढी खायची इच्छा नाहीये. थोडं टेस्ट पूर्ण करता खातो. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू पॅले. एक बज गया था रात को. क्या चेंज किया तो वेल्डिंग किया. चेंज किया सब. अभी किधर जाना है? स्काई वॉक चलेंगे. पहिला स्काय वॉक चलेंगे. पहिलाच आमचं हॉटेल. थोड़ा रास्ता खराब है उधर. तो पूरा आप उधर से ही है क्या? पत्थर था. नहीं वहाँ से. तो हम लोग घूम के आए. तो चाललोय स्काय वॉकला. जो इकडची गोष्ट बघण्यासारखी आहे. तो पहिले तिकडे हॉटेल. तुला पहिले आपण स्काय वॉक करायला. हे बघा, पहिले तर इथून रोपवेने आपल्याला आत जायचंय. रोपवेने पहिले आत जायचं आपल्याला आणि त्यानंतर मग आपण स्काय वॉक जवळ पोहोचू. तर जाऊन तिकीट काढू. कितीचं तिकीट असेल बघू. रोपवेने 300 रुपीज पर ॲडल्ट 300 रुपीज आहे वरती जायला. आणि म्हणजे बोथ साईडचे. चलो वरती. आता आम्ही पोहोचलो आहे कुठे रे? स्काय वॉक जवळ आहे. आणि मॉनेस्ट्री आहे की बुद्ध आहे काय आहे ते आम्हाला पण माहिती नाही. स्काय वॉकच्या बाजूला आहे. सो आम्ही जास्त काय बोलतच नाही. ते बघाच नाही आहे काहीतरी. हा पकडा. ही मला दाखवू द्या. बघा, बौद्ध धर्माचं काहीतरी आहे. ही बघा. इथून ना काही लोकांना जर हाऊस असेल आणि अंगात किडे असतील तर तुम्ही चालतही येऊ शकता. असे वाकडा तिकडे चालत. पण आम्ही रोपवेने आलो. ठीक आहे. लेट्स सी हाऊ द स्काय वॉकिंग. 400 स्काय वॉकची तिकीट 400. अजून बघतोसही पहिले. वाय आर जजिंग फर्स्ट. एक चांगला स्कायवॉक बघून आलो आपण म्हणून एक्सपेक्टेशन हाय झाला. ठीक आहे. हे बघा स्कायवॉक. आपण आहोत स्कायवॉकच्या इथे. बघू शकता माझ्या मागे स्कायवॉक आहे. कसं वाटलं आता? बोल. गारवा आहे आणि जसं तू एक्सपेक्ट केला होता त्याच्यावरती चांगला. या लेवलवरती चांगलं आहे. नेव्हर जज फर्स्ट. ही कसं वाटतं आता? इथे गार वाटायला लागला ना पहिल्यापेक्षा. फोटो काढण्यामध्ये फुल बिझी आहेत. यांचा बघा त्याला पोरगा खाली गेलते आणि यांची मजा चालली. इथे डान्स करतायत. मजा आहे भाई फोटो काढायला. What? Bro, what are you talking about, man?
आपण फोटो काढून घेऊ थोडेसे. हा बघ दुसऱ्यांचे फोटो काढते, मी बोललो तर फोटो बी नाही काढत. फालतू गिरी की नाही असं थोडी असतंय. मी कधी अजून सांगतो तर नाही ऐकत. बुद्धांचे देव असतील आणि इकडून असं वरती जायला जागा आहे. फिरून आपण असा वरती आलेलो आहे आता. हे बघा आणि इकडचा व्ह्यू आणि ह्या दिसतं तुम्हाला, हाच आहे कंचनगंगा, जो आता बर्फाने नाही भरलेला आहे. आपण पोहोचलोय बर्ड पार्कला, वेस्ट सिक्कीमला आहे. आणि आम्ही जाणार होतो वॉटरफॉलला आणि कुठे जाणार होतो म्हणे लेक काय ते हा लेकला. हा बट ते तो बोलला की ते चांगलं नाही, म्हणजे पहिले हे करून घ्या. हा कारण टाइम आपल्याकडे स्पेअर टाइम राहिला मग आपण तिकडे पण ते जाऊ. जाऊ शकतो. पण काय विषय आहे की बर्ड पार्क आणि पॅलेस, राजाचा पॅलेस ते चांगले आहे. ते बोला सगळी लोक तेच बोलले. कालचा आमचा ड्रायव्हर पण तेच बोलला की पॅलेस मस्त आहे, फिरणार काय. मग इकडून पहिले जायला ते फिरू. इकडूनच आपल्याला इकडे जायला भेटेल पॅलेसला. इकडे ट्रेडिशनल कपड्यांचं पण आहे, घालू शकतो. हे बघ लगेच फिरला बघ माणूस. हे बघ बर्ड पार्क. आता बघू किती बर्ड दिसतात आपल्याला. तुला इथे इकडे बर्ड्स असू शकतात. लेट्स सी. कुठे आहे रे बर्ड्स, कुठे आहे रे बर्ड्स? इसम असं काहीतरी नाव आहे. कैसे आहे, कैसे आहे. फार्म हाऊस घेऊन चालले. हा एक असं बघ ना, टाकला तरी बर्ड दिसले मस्त वाले. अरे हा कुठला आहे, हा कुठला बर्ड आहे? माझं नाव मानस बेड आहे. मानस बेड, मानस बर्ड का? राहू दे राहू दे, काढायचं का बाहेर? नको जाऊ दे, चावायचा बिवायचा, आपण जाऊ पुढे. आता बर्ड पार्क तर झालं आमचा फिरून. सगळे बर्ड जेवढं तेवढं बघून झाले. हा चाललोय राजाच्या महलमध्ये. पेपर आहेत का बघू जरा महलचे. काय 7-12 उतारा काय आहे, किती बहिणींचे नाव आहेत जरा चेक करून घेतो आम्ही. नंतर प्रॉब्लेम नको ना घ्यायचं ना मला. माझं केस 20 तासांनी कोर्टान 2-3 वर्ष थांबत राहायला लागेल. आपलं होईल टॅक्सी कन्फर्म करून येतो आम्ही. बघू. आम्हाला चालून 10 ते 15 मिनटं ऑलमोस्ट झाली आहे बघा. तरी चालतच जातोय, मी चालतच जातोय. पण अजून आला ना. राजा कशाला गेलता काय माहिती एवढा आत महल बांधायला. ते लोक हायवेच्या बाजूला बांधतात, ह्याला आत जायचं आहे. नुसतं आवाज डोंगरावर ले सुलतान करते चढाई, नुसती खडी चढाई चालले.
राजा स्वतः घोड्यावर जात होता. इथं पण घोडे बिडे लावायचे ना, जरा गेलो असतो घोड्याने. असं काय महल आहे मला पण बघायचं आहे. पॅलेसच्या इथे पोचलोय आणि हा राजाचा पॅलेस आहे. सिक्कीमचा जो राजा होता पॅलेस, तो हा पॅलेस पण ऑलमोस्ट 1670च्या टायमिंगला बनवला होता. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज होते त्या टायमिंगमधला हा पॅलेस आहे. बघू शकता. आता वरती जाऊन दाखवतो. छोटासाच पॅलेस आहे, जास्त मोठा नाही आहे. चालत पोचलो महाराजच्या पॅलेस जवळ. हिरवगार जागा, लोकेशन तर निवडली होती भाईने. प्रॉपर व्ह्यू भेटते भारी. हा हे बघा मला दाखवतो. प्रॉपर व्ह्यू. हे बघा मस्त व्ह्यू आहे. हा व्ह्यू तर मला एडिनबराचीच आठवण करून देतोय. हा हा दिसतोय ना, हाच राजाचा पॅलेस आहे. आय थिंक हा तुटलेला पूर्ण रेडी नाही आहे. आणि आय थिंक हे आहेत, हे रूम्स असतील. तिकडचे जे रूम्स होते ना ते छोटासाच पॅलेस आहे. हे रूम्स असतील आणि हे बाकीचा गार्डन एरिया. आणि आय थिंक चिलवाला पॅलेस असेल हा, की जरा थंडीमध्ये बर्फामध्ये इकडे यायचं. नाईस. पण लोकेशन चांगली आहे, ग्रीनरी आणि व्ह्यू मस्त आहे. राजाच्या पॅलेसच्या इकडे आणि इकडून जायला बर्ड सेंच्युरी आहे ना, बर्ड सेंच्युरी पेलिंगची, तिथून आपल्याला ट्रेक करावी लागते. 20 to 25 मिनिटची ट्रेक आहे. शॉर्ट हाईक तुम्ही बोलू शकता. आणि हा कंचनगंगा रेंजमध्ये येतो. कंचनगंगाचा माउंटन जे आहेत ते त्याच्या पॅलेसवरून नीट दिसायला बघायला भेटते. पण प्रॉब्लेम असा आहे की समरमध्ये ही गोष्ट, माउंटन रेंजेस आहेत ते स्नोनी भरलेले नसतात, पण ते दिसायला सुंदर दिसतात तरी पण जर विंटरमध्ये आलं तर हीच गोष्ट खूप सुंदर बघायला भेटते आणि तो व्ह्यू वेगळा असतो. मग तुम्ही स्काय वॉकच्या इकडून बघा, नाहीतर मग तुम्ही राजाच्या पॅलेसच्या इकडून बघा. तो कंचनगंगाचा रेंज आणि जे माउंटननी भरलेले डोंगर खूप सुंदर आणि मजा येते. लंच करायला आलो आहे. मोमोज मागवले, फ्राईड व्हेज आणि क्रिस्पी मागवले. आणि बघू पुढे काय खायचं आहे काय नाही. पहिलेच काय खाऊन घेऊ. कशी आहे टेस्ट? चांगली आहे? अरे वा मस्त. आता आम्ही आलो इथे रेस्ट करायला आलतो. सगळं आमचं फिरून झालं तर मग आता पुढे सगळे फुटबॉल खेळतात. आणि फुटबॉल खेळतात आणि अजून 2-3 पोरं बोलवल्यात, येतील आम्ही सगळे मस्त की फुटबॉल खेळू. चालू आहे आता. बॉल तिकडे गेलाय माझ्या इथे खेळायला. आमच्या बरोबर एक आहे पोरगा आहे, तो अलिबागचा आहे. महाराष्ट्र वर्सेस सिक्कीम चालू आहे. ते पण चांगले खेळतात. आम्ही लीडवर आहे 2-0च्या. बॉल शोधायला तिकडे लांब मारलेला बॉल तिकडे त्याच्या पलीकडे मारला आहे. वातावरण एक नंबर आहे बघा. फुल सनसेट होत आहे, मस्त थंड वातावरण आणि चिल वाइब्स. एडिट करून झालेली आता परत टाकतोय. ट्राय करतोय की त्याच दिवशी व्हिडिओ टाकावी, त्यामुळे मी एडिट करत बसलेलो. आता बाकी सगळे झोपल्यात. तर मग भेटूया उद्या पुढे एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्या नवीन दिवस, नवीन सिटी. तर मग उद्या भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.